नमस्कार. सफरचंद. अरे, हे फळ तर आपण सगळेच ओळखतो. पण आपल्याला माहिती आहे का की ह्या साध्या-सुध्या दिसणाऱ्या फळामध्ये ना खूप मोठी रहस्य लपलेली आहेत? तर मग चला, आज आपण सफरचंदाची काही अशी रहस्य जाणून घेऊया जी ऐकल्यावर आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल. हे बघा, सफरचंद म्हणजे फक्त एक फळ नाहीये. याला लाल रत्न किंवा आपल्या आरोग्यासाठीची जादूची कांडी म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. पण असं का, कसं काय? चला, तेच तर बघायचंय. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं आपलं हृदय. हे सफरचंद आपल्या हृदयासाठी एका ढालीसारखं, एका सुरक्षा कवचासारखं कसं काम करतं ते बघूया. आता प्रश्न हा आहे की कोलेस्ट्रॉल एवढी मोठी समस्या आणि त्यावर हे एक साधंसं फळ कसं काय नियंत्रण मिळू शकतं, नाही का? तर याचं उत्तर किंवा याचं गुपित दडलंय पेक्टिन नावाच्या एका खास घटकामध्ये. असं समजा की हे सफरचंदाचं एक सिक्रेट वेपनच आहे. आता हे पेक्टिन म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक प्रकारचं विरघळणारं फायबर आहे. आणि याचं काम काय? तर आपल्या शरीरातलं जे वाईट कोलेस्ट्रॉल असतं ना, ज्याला आपण LDL म्हणतो, त्याला कमी करण्याचं काम हे करतं. म्हणजे बघा, एका बाजूला पेक्टिन वाईट कोलेस्ट्रॉलला कमी करतं, दुसऱ्या बाजूला यातले अँटीऑक्सिडंट्स आपल्या रक्तवाहिन्यांना एकदम हेल्दी ठेवतात. आणि या दोन्ही गोष्टींमुळे काय होतं? तर हृदयरोगाचा धोका आपोआप कमी होतो. किती सोपं आहे बघा. बरं, हृदयाचं तर झालं. आता एका दुसऱ्या महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. तो म्हणजे वजन कमी करणे. आजकाल तर हे अनेकांचं मिशनच बनलंय. बघूया इथे सफरचंद आपली कशी मदत करतं. खरंच, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सफरचंद आपलं सिक्रेट वेपन ठरू शकतं का? तर याचं उत्तर आहे हो, 100%. याचं कारण म्हणजे एका मध्यम आकाराच्या सफरचंदात ना साधारणपणे फक्त 95 कॅलरीज असतात. हो, फक्त 95. आणि हा आकडा खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे. हे बघा, फॉर्म्युला एकदम सोपा आहे. एक तर कॅलरीज कमी, दुसरं म्हणजे फायबर भरपूर. त्यामुळे होतं काय की आपलं पोट भरलेलं राहतं, सारखी भूक लागत नाही. आणि इतकंच नाही तर ते आपली चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम सुधारतं, ज्यामुळे फॅट बर्न व्हायला मदत होते. ओके, तर हृदय झालं, वजन झालं. आता बोलूया पचन आणि प्रतिकारशक्तीबद्दल. म्हणजे आपल्या शरीराच्या आतल्या सिस्टमसाठी सफरचंद कसं एक वरदान ठरतं ते पाहूया. इथे तर कमालच आहे. म्हणजे एकच फळ आणि कामं दोन. यातलं जे फायबर आहे ते आपली पचनक्रिया सुधारतं, बद्धकोष्ठतेसारख्या त्रासातून आराम देतं. आणि दुसरं, यातलं व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. त्यामुळे आजारपण दूर राहतं. ठीक आहे, आतापर्यंत आपण बरेच फायदे बघितलेत, पण आता आपण या सगळ्या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. एक असं रहस्य जे कदाचित आपल्याला माहिती नसेल. आणि ही गोष्ट थोडी धक्कादायक आहे. असं म्हणतात की जवळपास 99% लोक सफरचंद खाताना एक मोठी चूक करतात. हो, 99%. आणि ती चूक काय आहे? तर साल काढून सफरचंद खाणं. बघा, सफरचंदातले जे काही महत्त्वाचे घटक आहेत ना, म्हणजे फायबर, अँटीऑक्सिडंट्स, सगळी पोषक तत्व, ती सगळ्यात जास्त त्याच्या सालीतच असतात. आणि आपण साल काढली की हे सगळं अक्षरशः फेकून देतो. म्हणून रहस्य नंबर 1, आणि हा सगळ्यात मोठा नियम आहे, सफरचंद नेहमी त्याच्या सालीसकटच खाल्लं पाहिजे. खरी पावर सालीमध्येच आहे, हे लक्षात ठेवा. आणि हो, अजून एक गोष्ट, रहस्य नंबर 2. हे थोडं अनपेक्षित वाटेल. सफरचंद खाल्ल्या लगेच पाणी पिणं टाळा. असं केल्याने पचनक्रियेत अडथळा येऊ शकतो. चला, तर मग एकदा पटकन आठवूया. सफरचंद काय आहे? हृदयासाठी एक ढाल, एक नॅचरल फॅट बर्नर, इम्युनिटीसाठी बूस्टर. आणि 2 महत्त्वाचे नियम काय? 1, नेहमी सालीसकट खायचं. आणि 2, खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायचं नाही. आणि जाता जाता एक विचार मनात येतो, जर एका एवढ्या साध्या सफरचंदामध्ये इतकी मोठी जादू लपलेली असू शकते, तर विचार करा, आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी सामान्य दिसणाऱ्या गोष्टी असतील ज्यांच्यात असेच अद्भुत फायदे दडलेले असतील, नाही का?